नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये भजी खाण्याची इच्छा सर्वांनाच होते। आज इथे मी त्यातीलच एक स्वीट कॉर्नचे म्हणजे मक्याची भजी बनवणार आहे। ही मक्याची आपण जर भजी बनवताना अख्खीच टाकली ना तर ते तेलामध्ये तळताना फुटतात आणि अंगावरती गरम तेल उडू शकते। त्यामुळे आपल्याला एक स्टेप करायची आहे। बरोबर 1 वाटी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सरला थोडेसे ओबडधोबड बारीक करून घ्यायचे आहेत। यातले अर्धेच मी सुरुवातीला बारीक करून घेते। इथे बघा अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, खूप जास्त पेस्ट याची बनवायची नाही। याच्यामध्ये बघू शकता काही मका आहेत ना ते अख्ख्या आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये हे बारीक करून घेतलेले स्वीट कॉर्न टाकते आणि जे राहिलेले अर्धी वाटी स्वीट कॉर्न आहेत ना तेही मी अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे। दुसरी ही बॅच मी व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेली आहेत आणि इथे बघू शकता यामधले मक्याचे जे दाणे आहेत ना ते मी खूप जास्त बारीक केलेले नाहीत, थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे। त्यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ना ते कट करून टाकते। त्यानंतर इथे मी हिरवी मिरची ही एक 5 ते 6 घेतलेली आहे। त्याचबरोबर अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे। 1 छोटा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा आपल्याला हातावरती घेऊन असं चोळून टाकायचा, म्हणजे याचा वास या भज्यामध्ये खूप छान येतो। त्यानंतर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली भजी आहेत ना ती अगदी कुरकुरीत होतात। जास्तही पीठ टाकायचं नाही, 2 चमचे पुरेसं आहे। जर तुम्ही तांदळाचं पीठ जास्त टाकलं ना तर भजी जास्त कडक होऊ शकतात। 1 चमचा मीठ टाकत आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये मीठही घातलेलं आहे आणि स्वीट कॉर्नलाही पाणी असतं, त्यामुळे याला आपोआपच पाणी सुटायला सुरुवात होते आणि आपल्याला हे जे भज्याचं बॅटर किंवा भज्याचं पीठ बनवायचं आहे ना त्यासाठी याच्यामध्ये अजिबात पाणी ओतायचं नाही। आता सर्व साहित्य एकजीव करून घेतलेली आहे आणि याला थोडंसं पाणीही सुटलेलं आहे। बरोबर 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। या बेसन पिठातलं लागेल असंच बेसन यामध्ये घालायचं आहे। इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। वरून अजिबात पाणी ओतायचं नाही। अशाच पद्धतीने भजी केली ना तर आपली भजी अगदी छान तयार होतात। पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर स्वीट कॉर्न येतात आणि आपल्याला भजी तर आवडतातच, तर अशा पद्धतीने स्वीट कॉर्नची भजी बनवू शकता। या अगोदरही मी भरपूर भज्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या जर तुम्ही पाहिलेल्या नसतील तर नक्की पहा। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशा पद्धतीने भज्याचं बॅटर छान तयार झालेलं आहे। हे भज्याचं बॅटर आहे ना ते आपण नेहमी जे आपण कांदा गोल भजी किंवा बटाटा भज्यासाठी जे बॅटर बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टच असतं, खूप जास्त पातळही नसतं। तर बघा हे आपलं स्वीट कॉर्नची भजी बनवण्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे आणि जेवढं मी बेसन पीठ घेतलेलं होतं ना त्याच्यामधलं अर्धी वाटीच बेसन पीठ मला लागलेलं आहे। तुम्हाला याच्यापेक्षा कमी किंवा जास्त लागू शकतं, कारण या कांद्याला किंवा स्वीट कॉर्नला जेवढं पाणी सुटलेलं आहे ना त्यानुसार आपल्याला बेसन पीठ लागू शकतं। आता मी हे भजी बनवण्यासाठी सोडा वापरणार नाही। भजी तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। हे तेल छान गरम झालेलं आहे आणि या गरम तेलाचं मोहन आपल्याला या भज्यामध्ये टाकायचं आहे। तर इथे ही जी पळी आहे ना ती थोडीशी मोठी आहे, त्यामुळे इथे मी 1 पळी तेल याच्यामध्ये टाकत आहे। जर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने तेल याच्यामध्ये टाकत असाल ना तर बरोबर 2 चमचे तेल टाकू शकता। आणि इथे बघा आपल्याला हे तेल छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तेल खूप गरम असतं, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर अशा पद्धतीने गरम तेल याच्यामध्ये टाकलं ना तर भजी छान कुरकुरीतही होतात आणि कमी तेलकटही होतात। स्वीट कॉर्नची भजी बनवण्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे।
आता आपण हातानेच याच्यामध्ये भजी सोडायची आहेत। ही स्वीटकॉर्नची भजी बनवताना खूप जास्त मोठी करायची नाही, छोटी छोटीच भजी करायची आहे। भजी तेलामध्ये सोडण्याच्या अगोदर आपण चेक करूया की तेल छान गरम झालेलं आहे की नाही। इथे बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे। आता पटापट या तेलामध्ये ही स्वीटकॉर्नची भजी सोडूया। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि छान अशी ही स्वीटकॉर्नची भजी बनवून घेऊया। तेलामध्ये जेवढी बसतील ना तेवढीच भजी यामध्ये सोडायची आहे, खूप जास्त याच्यामध्ये गर्दी करायची नाही। 1 मिनिट झालं की आपल्याला ही भजी छान अशी उलटून घ्यायची आहेत आणि इथे बघू शकता भज्यांनी व्यवस्थित आकार धरलेला आहे, म्हणजे भजी व्यवस्थित सेट झालेली आहेत। 3-4 मिनिटांनी इथे बघू शकता भज्याला छान असा कलर आलेला आहे आणि अशी कलर आला की समजायचं आहे की भजी व्यवस्थित तळलेली आहे। त्याचबरोबर ह्या भज्यामधलं जे बबल्स आहेत ना तेही पहिल्यापेक्षा कमी होतात। तर इथे बघू शकता मस्त अशी स्वीटकॉर्नची भजी तयार झालेली आहे। आता ही भजी आपण तेलामधून काढूया आणि तेलामधून काढले ना त्याच्यातलं भरपूर असं तेल असतं ना ते निथळून घ्यायचं आहे, जेणेकरून ही भजी आपल्याला तेलकट वाटणार नाही। इथे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहेत। आता ही भजी आपण काढून घेऊया। बघा आवाजावरूनच कळालं असेल की भजी छान वरून कुरकुरीत झालेली आहेत। चला तर मग पटापट सगळी भजी अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे। आता प्रत्येक बॅच तळताना लक्षात ठेवायचं आहे की तेलाचं व्यवस्थित टेम्परेचर आहे का। काय होतं ना पहिली बॅच तळली ना तेलाचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे जर तुम्हाला वाटलं की तेलात थोडंसं कमी गरम आहे किंवा थोडंसं थंड झालेलं आहे तर तुम्ही तेल व्यवस्थित गरम करून घेऊ शकता आणि मगच तुम्हाला याच्यामध्ये भजी सोडायची आहेत। तर बघा दुसरी बॅच ही मी अशाच पद्धतीने तळून घेत आहे आणि राहिलेली सर्व बॅटरपासून अशाच पद्धतीने मस्त कुरकुरीत स्वीटकॉर्नची भजी बनवून घेणार आहे। भजी तेलामध्ये तळण्यासाठी टाकले की लगेच हलवायचं नाही, 1 मिनिट तसंच राहून द्यायचं आहे। 1 मिनिटानंतर याचा आकार व्यवस्थित सेट होतो आणि त्यानंतर आपल्याला भजी छान तळून घ्यायची आहे। तळताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही, जर तुम्ही कमी गॅस ठेवला तर ही भजी खूप जास्त तेल पितात आणि जर तुम्ही गॅस फुल ठेवला तर ही भजी वरून तळतात पण आतून कच्ची राहतात। मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही स्वीटकॉर्न भजी तळून घ्यायची आहेत। इथे बघू शकता मस्त अशी भजी झालेली आहेत। आवाजावरूनच कळत असेल की भजी छान वरून कुरकुरीत झालेली आहे। व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरल्या तर तुमची ही भजी अशाच पद्धतीने छान कुरकुरीत होतील, कमी तेलकट होतील। ही स्वीटकॉर्नची भजी तुम्ही असं तळलेल्या हिरव्या मिरची बरोबर खाऊ शकता किंवा मग हिरवी चटणी केली तरीही ही छान लागतात किंवा मग गरमागरम चहाबरोबर खायला तर अप्रतिम लागतात। बघा मस्त अशी स्वीटकॉर्नची भजी तयार झालेली आहे। ही भजी बनवताना आपण अजिबात सोडा वापरलेला नाही आणि अगदी वरून कुरकुरीत झालेली आहेत। व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून ही भजी अगदी वरून कुरकुरीत होतात आणि कमी तेलकटही होतात। बघू शकता मस्त कुरकुरीत झालेली आहेत आणि इथे मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा अजिबात तेलकट दिसत नाहीत। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।